नमस्कार. पुढचा लेख आहे डॉक्टर लागूंचाच. शांतता कोर्ट चालू आहे हे विजय तेंडुलकरांचं नाटक जे होतं त्याच्यावर आधारित हा लेख आहे. मी वाचायला सुरुवात करतो. लेखाचं नाव आहे एका चिमणीच्या हत्येचा खेळ. एका चिमणीच्या हत्येचा खेळ. पोरांचा खेळ चाललाय. घरात काहीतरी चमचमीत पदार्थ बनवला जातोय आणि तो तयार होईपर्यंत कसा तरी वेळ काढायचा. कसला खेळ खेळावा या विचारात पोरं असतानाच खोलीतल्या फळीवर त्यांना एक गोजीरवाणी चिमणी दिसते. त्या चिमणीला पकडावे, वेळ चांगला जाईल अशी कल्पना निघते आणि खोलीची दारे खिडक्या बंद केली जातात. प्रथम थोडेसे घाबरत दबकत पोरं चिमणी भोवती गोळा होतात. कुणी हळूच खडा मारतो, कुणी काटकीने टोचू पाहतो. चिमणी प्रथम खेळाचाच भाग म्हणून अजाणतेपणी खेळात सामील होते. पण पोरं हळूहळू धीट होत जातात. कुणीतरी त्या चिमणीचे पीस उपटतो आणि मग साऱ्या पोरांच्या डोळ्यात खून चढू लागतो. चिमणी घाबरून जाते. भयंकर भेदरून जीवाच्या कराराने ती निसटू पाहते, पण दरवाजे बंद असतात. खेळणारी पोरं पद्धतशीरपणे चिमणीला पकडतात. तिचं पीस अन पीस उपटून रक्तबंबाळ करतात आणि तेवढ्यात घरातून आईची हाक आल्याबरोबर त्या चिमणीला रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच टाकून सगळा क्रूर खेळ एका क्षणात विसरून तो चमचमीत पदार्थ खायला चालती होतात. वेळ मजेत गेलेला असतो. खाण्याच्या आधी फार फार तर हात धुवावे लागतील इतकंच. पण एक चिमणी रक्तबंबाळ होऊन तिथं पडली असली तरी खेळ संपलेला नाही. अशा अनंत वेळा यायच्या आहेत आणि चिमण्याही अनंत आहेत. टाइमपास करण्याकरता समाजाकडून क्रूरपणे अनेक जीव रक्तबंबाळ व्हायचेत. तेव्हा शांतता, खेळ चालू आहे. समाज न्यायावर अधिष्ठित आहे. न्याय कायद्यावर आधारलेला आहे आणि कायदा गाढव आहे. पण म्हणून समाज गाढवपणावर आधारलेला आहे हे पूर्ण सत्य नाही. कारण गाढव नुसतेच निर्बुद्ध असते, जोडीला क्रूर नसते. परंपरागत आचारविचार आणि बुरसटलेल्या रूढी हेही समाजाचे अलिखित कायदेच आहेत. या आचारविचारांच्या आणि रूढींच्या चौकटी जाणतेपणी अगर अजाणतेपणी फोडून बाहेर पाऊल टाकणारा माणूस समाजात शिक्षेला पात्र आहे. न्याय अन्यायाचा हा भयानक खेळ खेळणाऱ्या समाजाच्या न्यायालयात एक खटला सुरू आहे. शरीराच्या शरीरपणाचा शाप असलेल्या एका मनस्वी मुलीवर हा खटला भरलेला गेला आहे. न्याय अन्यायाची कुणाला चाड आहे किंवा त्या निमित्ताने काही सनातन मूल्ये तपासली जातील म्हणून काही हा खटला भरलेला नाहीये. तर ठराविक चाकोरीतील जीवन जगून कंटाळलेल्या, आंबून गेलेल्या समाजाने केवळ विरंगुळा म्हणून हा एक खेळ सुरू केलेला आहे. खेळाचा शेवट कसा होतो यात कुणालाच तसा रस नाही. टाइमपास करायचं. खटला जितका अधिक सनसनाटी होईल तितका वेळ अधिक चांगला जाणार आहे. सारेच या खेळात सामील आहेत. विश्वरहस्याचा शोध घेऊ पाहणारे शास्त्रज्ञ आहेत. समाजाच्या स्थैर्याची धुरा खांद्यावर वाहणारे न्यायशास्त्री आहेत. जीवनाच्या हेतुशून्यतेची खात्री पटलेले तत्वज्ञ आहेत. आला दिवस ढकलणारे बघे आहेत. स्वतःच्या अहंकाराकरता दुसऱ्याची पिळवणूक करणारे आहेत आणि पिळले जाणारे सुद्धा आहेत. आरोपीच्या पिंजऱ्यात एक खळखळून असणारी निरागस पण मनस्वी मुलगी किंवा बाई आहे. कोणाचेच तिने काहीच वाकडे केलेलं नाही. स्वतःच्या वाट्याला आलेली अथांग वेदना उरात लपवून हसतमुखाने जगण्याचा ती प्रयत्न करते आहे. आपल्या मनाला करपवून टाकणाऱ्या निराशेचा स्पर्शही आपल्या विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून सारखी जपते आहे. जीवनावर नितांत प्रेम करणारी ती मुलगी
पण पिढ्यानपिढ्या समाजाने उराशी बाळगलेल्या काही नीती कल्पनांशी विसंगत असे काही वर्तन तिच्या हातून घडलंय आणि हाच तिचा भयंकर अपराध आहे. आणि या निमित्ताने तिला न्यायासनासमोर खेचण्यात आलेलं आहे. न्यायान्याय, नीती अनिती या भानगडीत तसा कोणालाच रस नाही. टाइमपास करण्याकरता हा खटला चालवायचा आहे. तेव्हा आरोपीचे जितके अधिक वाभाडे निघतील, जितके अधिक लचके तुटतील, जितके अधिक रक्त गळेल, तितकी खेळाला अधिक मजा येणार आहे. इकडे तिकडे विखुरलेली पिसे, रक्ताचे लाल भडक डाग, कोथळा बाहेर पडलेला देह बघायला मिळाला की चाकोरीतल्या मुरदाड आयुष्यातला एक क्षण तरी थरारून जाणार आहे. मग त्याकरता कोणाचा बळी जाणार आहे याची क्षिती कशाला. असा हा एक आसुरी, अमानुष किंवा खरं म्हणजे मानवी खटला आहे. पण असे अनंत खटले चालायचे आहेत. अनंत आरोपींचे रक्त व्हायचे. तेव्हा शांतता. कोर्ट चालू आहे. असा हा अतिशय अस्वस्थ करणारा भयानक आशय ज्या नाटकात सांगितलेला आहे त्या नाटकाचं नाव आहे शांतता, कोर्ट चालू आहे. लेखक आहेत विजय तेंडुलकर. आणि ज्या रंगभूमीवर हे नाटक धडपणे चालूही शकत नाही ती रंगभूमी आहे अखिल भारतातील अग्रेसर मराठी रंगभूमी. आपल्या अवतीभोवती प्रत्ययी दिसणारी केवळ 5-6 पात्रे घेऊन तेंडुलकरांनी या मुरदाड समाजाचे मोठे प्रत्ययकारी चित्र आपल्यासमोर उभं केलं आहे. सर्वसामान्य माणूस आयुष्यात बोर झालेला आहे. त्याचे आयुष्य सामान्यपणे इतक्या क्षुद्र पातळीवरून वाहते आहे की अभिरूप न्यायालयासारखा एखादा भुक्कड कार्यक्रम ही सुद्धा त्यातली एक चित्तथरारक घटना ठरते. या असल्या कार्यक्रमाची वाट पाहत असताना आलेला कंटाळा सहन करण्या इतकीही ताकद त्याच्या मनात नाही. एक चित्तथरारक घटनेची वाट पाहताना आलेला कंटाळा घालवायलाही काहीतरी विरंगुळा हवाय. ही फार मद्दड झालेली मनं आहेत. त्यांच्यात थोडी सुद्धा उभारी नाही. एक प्रवाहपतीत हेतुशून्य आयुष्यही जगतात. केवळ जगणं वाट्याला आलं आहे म्हणून जगतात. केवळ विरंगुळा म्हणून काढलेल्या खेळात एका निरागस जीवाला सहज रक्तबंबाळ करण्या इतके जे अमानुष क्रौर्य या समाजाच्या ठिकाणी आहे तेही अगदी अर्थशून्य, हेतुशून्य आहे. काही प्रचंड महत्वाकांक्षेपोटी किंवा सुडापोटी सुद्धा आलेले हे क्रौर्य नाही. किंबहुना या क्रौर्याच्या भयानकतेची जाणीवही त्या समाजाला नाही. केवळ जीवाची घटकाभर करमणूक एवढाच अर्थ त्या अमानुष क्रौर्याला असला तर आहे. आणि हीच त्या समाजाची खरी शोकांतिका आहे. जो जीव या खेळात रक्तबंबाळ झाला आहे त्याची शोकांतिका तर उघडच आहे. त्याचे रक्तच सांडलेलं आहे. पण त्याहीपेक्षा भयानक शोकांतिका आहे ती ज्या कळपाने त्या जीवाला रक्तबंबाळ केले त्या कळपाच्या मुरदाड मनाची. मानसिक हिजडेपणातून त्या कळपाची सुटका नाही. हे खेळ असेच चालायचे आहेत. आज एका बेणारे बाईचा बळी गेला असला तर उद्या एखाद्या पोंक्षेची किंवा काशीकाराचीही पाळी येणार आहे. आणि हे दिसत असूनही आज बेणारेचा बळी घेण्याच्या खेळात पोंक्षे आणि काशीकार भाग घेणारच आहेत. टाइम पास होतो आहे तोवर चिंता नाही. आणि केवळ वेळ घालवणे, आला क्षण मागे ढकलणे एवढेच क्षणिक निमित्त या क्रौर्याला असले तरी प्रत्यक्ष त्या क्रौर्यात क्षणिक असं काहीच नाही. ते अनंत आहे. अनंत काळपर्यंत अनंत जीवांचे बळी ते घेतच राहणार आहे. हा असला भयानक आशय ज्या सामर्थ्याने या चिमुकल्या नाटकानं पेरलेलं आहे तेही कौतुकास्पद आहे. नाटकाच्या सुरुवातीला आपल्याला एक आत्मकेंद्रित, खूप संवेदनाशील, बरीचशी बुद्धिमान अशी मुलगी दिसते. लीला बेणारे हे तिचं नाव. ती बावरलेली आहे, अस्वस्थ आहे हे उघडच आहे. पण सतत स्वतःला सावरत खळखळून हसणारा चेहरा तिनं धारण केलेला आहे ते सुद्धा उघड आहे. तिचे बोलणे चालणे थोडे वाह्यातपणाकडे झुकत असले तरी त्यात लहान मुलाची निरागसता आहे. एकूण ही मुलगी आपल्याला आवडते.
एखादे अवखळ लहान मूल आपल्याला आवडावं तशी. मग तिच्या भोवतालच्या एकेका व्यक्तीची आपली ओळख होत जाते. या साऱ्या व्यक्तींविषयी आपल्याला तसे फारसं काही कळत नाही, पण अभिरूप न्यायालय हा कार्यक्रम रात्री सादर करण्यासाठी ही मंडळी मुंबईहून या आडगावी आलेली असतात. रात्री ज्या हॉलमध्ये हा कार्यक्रम व्हायचा आहे त्याच हॉलमध्ये सारे जमलेले आहेत. कार्यक्रम सुरू व्हायला काही तासांचा अवधी आहे. तो काळ कसाबसा काढायचा आहे. अशा परिस्थितीत जे ढिले इंडिफरंट वातावरण असतं ना, ते जवळजवळ पहिला अंकभर दिसत राहतं. विशेष काहीच करता येण्यासारखं नसतं. मग कुठे गप्पा मार, कोणाच्या उखाळ्या पाखाळ्या काढ, चहा पी, पान खा, सिगारेट ओढ, असले काहीतरी फालतू उद्योग करत वेळ काढायचा असं चाललेलं आहे. यापेक्षा अधिक बऱ्या तऱ्हेने वेळ गेला असता तर सर्वांना हवाच आहे. रात्री होणाऱ्या कार्यक्रमाची एक तालीम करावी अशी एक कल्पना निघते. पण फार वेळात तोच कार्यक्रम उगाळला तर रात्रीच्या कार्यक्रमाचा साफ बोऱ्या उडेल, म्हणून ही सूचना बाजूला पडते. मग कुणाला कल्पना सुचते की एक काल्पनिक खटला उभा करायचा आणि तो खऱ्या खटल्यासारखा लढवायचा. मात्र त्यात पूर्वनियोजित असं काहीही नाही. कोर्टाचे नियम पाळून आयत्या वेळी सुचेल त्या पद्धतीने खटला रंगवत न्यायचा. कल्पना सगळ्यांनाच पसंत पडते. या प्रकारे टाइमपास चांगलाच होईल याबद्दल सर्वांचं एकमत होतं. कल्पना मूळ धरते आहे असं दिसताच तिथल्या एक दोघात लीला बेणारेबद्दल काहीतरी कुजबूज होते. तिच्या हातून काहीतरी घडू नये असं घडलं असावं असं त्यांना वाटतं आणि त्याकरता आरोपी म्हणून तिलाच या खटल्यात ओढावं असा सगळ्यांचा कट ठरतो. सर्वांप्रमाणे बेणारे सुद्धा कंटाळलेलीच असते. तो कंटाळा जाण्याकरता ती लंगडी सुद्धा घालायला तयार आहे. तीही या खेळामध्ये सामील होते. वेळ तरी चांगला जाईल, नाहीतरी चकाट्या पिटत 2-3 तास घालवायचे, त्यापेक्षा एक नवीन मजेशीर खेळ खेळायला मिळेल हा असा एक साधा तिचा हिशोब. अशा या रेंगाळत पुढे जाणाऱ्या, मधून कंटाळवाण्या, मधून पाचकळ, थोड्याफार ढिसाळ अशा पहिल्या अंकाच्या शेवटी एकदम एखादी चपराक बसल्यासारखा बेणारेवरचा आरोप सादर केला जातो. आरोपी मिस बेणारे, इंडियन पिनल कोडच्या 302 कलमाखाली तुमच्यावर भ्रूणहत्येचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. सदरहू आरोप तुम्हास मान्य आहे की अमान्य? अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्याने बेणारे एकदम गांगरून जाते. सगळे तिच्याकडे स्तब्धपणे रोखून पाहतात. बेणारे ज्या अर्थी एकदम इतकी सुन्न झालेली आहे त्या अर्थी नक्कीच तिच्या हातून काहीतरी घडलेलं आहे. तिने खरोखरीच भ्रूणहत्या केली आहे. माय गॉड. आणि ही मुलगी आपल्याला आवडली? ही निरागस वाटली होती आपल्याला? फारसे विनोदी नसलेले एक विनोदी नाटक आपण पाहत आहोत या कल्पनेने पेंगू लागणाऱ्या प्रेक्षकांना अशी एक झणझणीत चपराक चढवून खाडकन जागे करून पहिला अंक संपतो. दुसऱ्या अंकाच्या सुरुवातीला आपली उत्कंठा ताणलेल्या अवस्थेतच असते. आता आपल्याला बेणारे संबंधी काहीतरी रहस्यमय बघायला अगर ऐकायला मिळणार अशी आपल्याला खात्री असते. प्रथम विनोदी खेळकर वाटणारे नाटक इथून पुढे रहस्यमय होणार अशी आपली कल्पना होते आणि अंकाच्या सुरुवातीलाच केल्या जाणाऱ्या बेणारेवरच्या आरोपाच्या पुनरुच्चाराने आणि त्यामुळे पसरलेल्या गंभीर तंग वातावरणाने त्या आपल्या कल्पनेला दुजोराच मिळतो. एक रहस्यमय नाटक पाहायला आपण सरसावून बसतो तोच मसाला पान सिगारेटचं पाकिट घेऊन सामंत प्रवेश करतो आणि नाटक एकदम पहिल्या खेळकर विनोदी पातळीवर जातं. जखमी होत जाणाऱ्या बेणारीची अतिशय तंग मनोवृत्ती आणि खेळ खेळणाऱ्या इतरांची त्या प्रकाराकडे पाहण्याची हलकी फुलकी मनोवृत्ती या 2 भिन्न पातळ्यांवरच्या या नाटकाने सतत केलेला प्रवास हा या नाटकाच्या रचनेचा अतिशय हृद्य आणि सामर्थ्यशाली असा कणा आहे. याविषयी खूपच लिहिण्यासारखं आहे, पण स्थलाभावी ते अशक्य आहे. असो, हा केवळ एक खेळ चालू आहे, त्यात गंभीर असं काहीच नाही हे आपल्याला पुन्हा पुन्हा जाणवून दिलं जातं. आरोपीच्या पिंजऱ्यात उभी असणारी बेणारे सुद्धा एकदम स्वतःला सावरून मनावर अचानक झडप घालून आलेलं जीवघेण्या विचारांचे सावट बाजूला सारून या खेळात सामील होते. खेळ पुन्हा सुरू होतो.
भ्रूणहत्या, मिलॉर्ड, कोर्टाचं कामकाज, आरोपीला समज, आशिलाला घातक, कोर्टाची बेअदबी, गंभीर निर्णय, मालमत्तेचा अपहार असले कायद्याच्या कामकाजाशी संबंधित शब्द एखाद्या चेंडूसारखे इकडून तिकडे उडवले जातात. मातृत्व हे मंगल असतं, मातृत्व पवित्र आहे, मातृत्वाच्या आपल्या कल्पनेमागे एक फार मोठी उदात्तता आहे. मातृदेवो भव, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असल्या वापरून विटलेल्या रंगीत टोप्या सगळ्यांना घालायला दिल्या जातात आणि खेळ रंगात येतो. बंद खोलीत पोरांच्या घोळक्यात सापडलेल्या एखाद्या चिमणीसारखी बेणारे इकडे तिकडे बिरबिरते. आपल्यावरच्या संकटाची पुरती जाणीव न झाल्याने अभावितपणे त्यांच्या खेळात सामील होते. सैरभैर भिरभिरताना मध्येच कुणाला तरी चुकून तिची चोच लागते आणि थोडासा घाबरून, थोडासा सूडबुद्धीने तो कुणीतरी तिचे एक पीस कचकन उपटतो. रक्ताचे 4 थेंब ठिबकतात आणि बेणारे कळवळते. पण पोरांना आता अधिक मनोरंजक खेळ मिळालाय. चिमणीला नुसते इकडून तिकडे भिरभिरायला लावण्यापेक्षा तिची पिसे उपटण्यात, गळणारे लाल लाल रक्त बघण्यात आणि तिचे केविलवाणे चित्कार ऐकण्यात अधिक मजा आहे. खेळाला अधिकाधिक रंग येतोय. बेणारेला आता आपल्यावर कोसळणाऱ्या संकटाची जाणीव झालेली आहे. या तथाकथित खेळ आणि या खेळातील खेळाडू तिचे रक्त काढतात. ही जाणीव झाल्याबरोबर ती जीवाच्या कराराने खोलीबाहेर उडून जाऊ पाहते, पण दार बंद आहे. ते आता उघडणारच नाही, कारण बाहेर सुद्धा यावेळी कुणी नसणार. सारेच आत आहेत. पिसे उपटण्यात आणि वाहणारे रक्त पाहण्यात रंगून गेलेले आहेत. त्या बाहेर कुणीच नाही. बेणारे पुरती अडकलेली आहे आणि तिची ही असहाय्यता बघून खेळाचे रूपच एकदम पालटलेलं आहे. खेळणाऱ्यांच्या डोळ्यात खून चढू लागलेलं आहे. संपूर्णपणे त्यांच्या तावडीत सापडलेल्या त्या असहाय्य पाखराकडे पाहून सारे जिभल्या चाटू लागलेले आहेत. एकाग्रतेने कान कोरतायत, विकृत उत्साहाने वागतायत, डोळे चमकावतायत. दुसऱ्या अंकाच्या शेवटी लवलवणाऱ्या जिभा आणि खून चढलेले चमचमणारे डोळे तेवढे दिसत राहतात आणि एक भेदरलेली असहाय्य चिमणी. हा खेळ खेळणाऱ्यांना खून आता इतका चढलाय की मला वाटते तिसऱ्या अंकाच्या सुरुवातीला या सर्वांचे चेहरे सुद्धा बदललेले दिसतात. डॉक्टर जेकिलचा हाईड होतो तसं काहीसं. कुणाला लांडग्यासारखे सुळे फुटलेले दिसतात आणि कोणी जिभल्यासाठीत तोंडाला लागलेले रक्त चाटत असलेला दिसतो. आणि हे अशा पद्धतीनं जर वावरले तर आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही. खेळाने आता भलतेच गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे. प्रभावी ठरावे म्हणून न्यायमूर्ती काशीकरांनी गाऊन धारण केलेलं आहे. वकील सुखात्मे कुलदैवताची प्रार्थना करून कार्याला निघालेत. अखेरचा घाव घालून बेणारेचा पार चक्काचूर करायचा आहे. कार्य महत्वाचं आहे, तेव्हा कुलदैवताची प्रार्थना केलीच पाहिजे. सगळ्यांच्याच डोळ्यात इतका खून चढलाय की आता क्षणाचाही विलंब कुणाला सहन होत नाही. न्यायमूर्ती हुकूम देतात, गो. दुसरा एक कर्णिक ओरडतो, फायर. खेळातला खटला म्हणून सुरू झालेला हा खटला असला तरी हा आता खेळही राहिलेला नाही आणि खटलाही राहिलेला नाही. तिचे आरोप खरे की खोटे याची शहानिशा या कोर्टाला करायचीच नाहीये. तिचे एक एक पीस उपटून तिला पार रक्तबंबाळ करायची एवढाच हेतू आता उरलेला आहे. झक्कपैकी टाइमपास करण्याचा तोच खरा मार्ग आहे. आपले सामाजिक, कायदेशीर, नैतिक सुळे पारजत ही सारी मंडळी आता अतिशय वेगाने, अगदी उतावळीपणाने बेणारेचे लचके तोडतात. तिचं वय 32 का 34 असून सुद्धा तिने अजून लग्न का केलं नाही, कशाला करील? लग्नाशिवाय सगळं काय करायला मिळालं की झालंच की. ती पुरुषाबरोबर फार फ्री वागते, हसते काय, नाचते काय, कुणाबरोबर एकटी एकटी फिरते काय. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या बाळू रोकडेशी तिने अंधारात लगट केली, त्याला लग्नाची मागणी घातली. आपले हे पापाचरण लपवण्यासाठी तिने त्याला धमकी दिली. दुसऱ्या कुणा एका पोंक्षालाही तिने लग्नाची गळ घातली. प्रोफेसर दामले नावाच्या माणसावर आपले प्रेम असून त्याच्यापासून आपल्याला दिवस गेले आहेत, पण दामले हा संसारी माणूस असल्यामुळे आपल्याला त्याच्याशी लग्न करता येणं शक्य नाही. त्याने आपल्याला झिडकारलेले आहे, पण केवळ आपले मूल जगण्याकरता आपल्याला
लग्न करायचे असं सांगून तिने पोंक्षालाही लग्नाची गळ घातलेली आहे. आत्महत्या करण्याकरता ती आपल्याजवळ टिक-20ची बाटली बाळगते. तिने वयाच्या 15व्या वर्षी प्रत्यक्ष आपल्या मामावर प्रेम केलेलं होतं. ते असफल झाल्यावर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केलेला होता. आणि सध्या आपल्याला दिवस गेलेले असून त्यामुळे आपली शिक्षिकेची नोकरी जाईल या भयाने तिने वरिष्ठांच्याकडे वशिले लावायला सुरुवात केलेली आहे. पण त्याचा उपयोग न होता अनैतिक वर्तनाकरता तिला तिच्या नोकरीतून बडतर्फ केलेलं आहे. हे सारे घाव बेणारेवर अत्यंत निर्घृरपणे घातले जातात आणि बेणारे अत्यंत असहाय्य अवस्थेत तिथे घुसमटत बसली आहे. मधूनच एखादा चित्कार तिच्या तोंडून बाहेर पडतो. दुबळा प्रतिकारात्मक चित्कार. तिला जे सांगायचं आहे, आपल्या वर्तनाचा जो खुलासा द्यायचा आहे, तो समजावून घ्यायला मनाचा थोडासा ओलावा आवश्यक आहे, थोडा हळुवारपणा आवश्यक आहे. तो समजावून घ्यायला मनाचा थोडासा ओलावा आवश्यक आहे, थोडासा हळुवारपणा आवश्यक आहे, मनाचा मोठेपणा आवश्यक आहे. पण तिच्यावर घाव घालत राहणाऱ्यांचा तिच्या वर्तनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका कोता उथळ आणि सहानुभूती शून्य आहे की त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न करण्यातही अर्थ नाही. त्यांना ते समजणारच नाही. म्हणून बेणारे नुसतीच घुसमटत गुदमरत बसलेली आहे. खरं म्हणजे तिच्या मनाला उधाण आलंय. तिला खूप बोलायचं आहे. कोंडमारा अगदी असह्य झाल्यावर ती एकदा उतू गेल्यासारखे भडाभडा बोलते सुद्धा. पण ते स्वतःशी. तिच्या आसपासच्या मंडळींचा व तिचा संपर्कच तुटलेला आहे. कम्युनिकेशनच संपलेलं आहे. अशा भयानक अवस्थेला हा खेळ येऊन पोहोचतो आणि एकदम कुणाला तरी आठवण होते की आपण जो कार्यक्रम सादर करायला इथं आलेलो आहे त्याची वेळ होत आलेली आहे. तेव्हा हा खेळ आता थांबवणं भाग आहे आणि एकदम खेळ थांबतो. वेळ फार मजेत गेलेला आहे. इतका की वेळेचंही भान कुणाला राहिलेलं नाही. सगळी मंडळी मोठ्या उत्साही अवस्थेत पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागतात आणि बघतात तर बेणारे निपचित पडलेली आहे. तिने इतकं मनाला लावून घ्यावं असं घडलंय तरी काय हेच त्यांना कळत नाही. खेळ कोणी इतका मनाला लावून घेतात का? आफ्टर ऑल इट वॉज जस्ट अ रोम, अ शियर रोम. आणि बेणारेला रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच टाकून ती मंडळी शांत मनाने चालू लागतात. त्यांना माहीत आहे अशा अनेक वेळा यायच्यात. मनावर सदैव असलेली मरगळ क्षणभर झटकून टाकण्यासाठी असले चित्तथरारक खटले आपल्याला अनेक वेळा खेळायचे आहेत. त्यात एखादा जीव रक्तबंबाळ झाला म्हणून एवढं मनाला काय लावून घ्यायचं? आणि मग एखादा हिरवा जर्द पेंडा भरून सजवलेला पण अगदी निर्जीव नपुसक पोपट आपलेपणाने चिमणीला विचारत राहतो, का ग तुझे डोळे ओले? हा इम्पॉर्टंट इंटेलेक्च्युअल. असे हे जबरदस्त ताकदीचे मराठी नाटक सुमारे 2 वर्षापूर्वी मराठी रंगभूमीवर अवतरले आणि आम्ही मराठी प्रेक्षकांनी ते फेकून दिले. होय, फेकून दिले असंच म्हटलं पाहिजे. कारण कैक मराठी नाटकांचे शेकड्यांनी प्रयोग व्हावेत, त्यांनी लाखो रुपयांचा धंदा करावा अशी भरभराट असलेल्या मराठी रंगभूमीवर या नाटकाचे केवळ ते सादर करणाऱ्या संस्थेच्या जिद्दीने फक्त 30 प्रयोग व्हावेत हे आमच्या करंटेपणाचं लक्षण आहे. आज थोडं उशीर का होईना भारतीय नाट्य संघाने गेल्या वर्षातलं सर्वश्रेष्ठ भारतीय नाटक असा या नाटकाचा गौरव केलेला आहे. त्याला 5,000 रुपयांचं पारितोषिक आणि मोठा मान मरातब दिलेला आहे. आता तरी या गौरवात आपण सामील होऊ. मराठी रंगभूमीचा विकास होतो आहे असल्या वांझोट्या शब्दांच्या वावड्या उडवण्यापेक्षा किंवा या नाटकाचा तोंडवळा कुठल्या तरी दुसऱ्या पाश्चात्य नाटकांशी मिळता जुळता आहे याबद्दल शुष्क बुद्धिबाज चर्चा करण्यापेक्षा किंवा हे नाटक सरकारी नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचू नये याकरता क्षुद्र डावपेच लढवण्यापेक्षा आपण मोकळ्या मनाने या प्रचंड नाटकाचा आनंद घेऊयात. मनाला विलक्षण अस्वस्थ आणि उन्नत करणाऱ्या या कलात्मक अनुभवाचा पुरेपूर आस्वाद घेऊयात. या नाटकात दोष नाहीत असं मला मुळीच सुचवायचं नाहीये. पण या नाटकाच्या गुणदोषांची साधक बाधक चर्चा उपलब्ध स्थळ काला
या नाटकात दोष नाहीत असं मला मुळीच सुचवायचं नाही आहे. पण या नाटकाच्या गुणदोषांची साधक बाधक चर्चा उपलब्ध स्थलकाळात अशक्य आहे. म्हणून या प्रसंगी फक्त हातातला पेला उंच करून म्हणायचंय, चिअर्स तेंडुलकर. धन्यवाद. शांतता कोर्ट चालू आहे. मौज प्रकाशनची पहिली आवृत्ती 1968 आणि त्या नाटकावर आधारित असलेला डॉक्टर श्रीराम लागू यांचा हा लेख, एका चिमणीच्या हत्येचा खेळ. धन्यवाद. आरोपी बेणारे, तुला शिक्षा होण्यापूर्वी तुझ्यावरील आरोपाबाबत तुला काही सांगायचं आहे का? तुला फक्त 10 सेकंद देण्यात येत आहेत. होय, मला पुष्कळ काही म्हणायचं. किती वर्षात काही म्हटलंच नाही. क्षण आले, क्षण गेले. गळ्याशी एक एक वादळं दाटली. छातीत प्राणांतिक आक्रोश झाले. पण दरवेळी ओठ धरले घट्ट दाबून. वाटलं की कुणालाच ते कळणार नाही, कुणी नाही ते समजू शकणार. जेव्हा शब्दांच्या मोठ्या मोठ्या लाटा येऊन देत ओठांवर धडका, तेव्हा भोवतालची सारी माणसं कशी वेडीखुळी, बालबुद्धी, बुद्धू वाटत. अगदी अगदी माझा म्हटलेला माणूस धरून सारी माणसं. वाटायचं सगळ्यांना पोटभर फक्त हसून घ्यावं. बस हसून घ्यावं. आणि रडून रडून आतडी पिळवटायची. छाती फुटेल तर बरं असं वाटायचं. जीवच नकोसा व्हायचा. आणि तो गेला नाही तरच त्याचं महत्व कळतं ना. जगण्याचं महत्व कळतं, सुख कळतं. येणारा प्रत्येक क्षण कसा नवा, अपूर्वाईचा असतो. आपणच आपल्याला नवे होतो. आकाश, पक्षी, ढग, एखाद्या वटलेल्या झाडाचा हळूच डोकावणारा एकच भाग, नि खिडकीचा हलता पडदा, नि भोवतालची शांतता, लांबचे ऐकू येणारे बारीक सारीक एक एक आवाज, नि इस्पितळातील औषधांचा दर्प, तो देखील जीवनाने नुसता रसरसलेला वाटतो. जीवन जणू चौफेर भरून एकट्या आपल्यासाठीच गातंय असं वाटतं. हुकलेल्या आत्महत्येतला आनंद फार मोठा असतो, जगण्याच्या वेदनेहूनही मोठा. प्राण उधळावा तेव्हा तो असल्याचं भाग्य लक्षात येतं. प्राण प्राणापलीकडे जपावा तेव्हा तो उधळण्याच्या लायकीचा असल्याचं पटतं. मजा आहे नाही? जपावा तर उधळणं पटतं, उधळावा तर शिल्लक राहिल्याचं सुख मिळतं. काही पुरत नाही, पुन्हा तेच तसंच. जीवन हे असं आहे. जीवन म्हणजे अमुक आहे, जीवन म्हणजे तमुक आहे. जीवन म्हणजे टरटरा फाटत जाणारा ग्रंथ आहे. जीवन हा स्वतःलाच डंख करणारा महाविषारी सर्प आहे. जीवन म्हणजे विश्वासघात आहे. जीवन म्हणजे प्रतारणा आहे.
जीवन म्हणजे नशा आहे. जीवन म्हणजे रखडपट्टी आहे. जीवन म्हणजे काहीच नाही असं काहीतरी आहे किंवा काहीतरीच आहे असं काही नाही. मिलॉर्ड, जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाला फाशी दिलं पाहिजे. न जीवनम जीवन अर्हती. जीवनाची चौकशी करून त्याला नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे. का पण? का? मी माझ्या कामात कुचराई केली. मी जीव ओतून छान रमत आले माझ्या पोरांच्यात, त्यांना शिकवत आले. मला कळत होतं की आयुष्य सीधं साधं नाहीये. माणसं फार क्रूर होऊ शकतात. अगदी आपली रक्ताची माणसं सुद्धा आपल्याला समजून घेऊ इच्छित नाहीत. या जीवनात फक्त एकच गोष्ट सर्वमान्य, शरीर. नाही, तुम्ही नाही म्हटलात तरी तेच सर्वमान्य. भावना ही सर्वांच्या मते केवळ हळवं होऊन बोलण्याची गोष्ट. सारं काही कळत होतं मला. जगत होते मी तेच, पळून निघत होते. पण आहे कुणाला माहित, मी हे नाही त्या कोवळ्या कोवळ्या जीवांना शिकवलं. हे विष मी पचवलं, पण त्याचा ओझरता भासही त्यांना लागू नाही दिला. हे विष मी पचवलं, पण त्याचा ओझरता भासही त्यांना नाही लागू दिला. मी त्यांना सौंदर्य शिकवलं, पावित्र्य शिकवलं. हातून रडत मी त्यांना हसवलं. आतून निराशेनं पिचत मी त्यांना आशावादीच करत आले. मग कोणत्या गुन्ह्यासाठी माझी नोकरी, माझा एकुलता एक विरंगुळा तुम्ही हिरावून घेत आहात? माझं खाजगी चारित्र्य हा माझा प्रश्न आहे. माझं काय करायचं हे मीच ठरवेन. जसं प्रत्येकाला ते स्वतःपुरतं ठरवता आलं पाहिजे. तो दुसऱ्या कुणाचाही प्रश्न असू शकत नाही. कळलं? ज्याचा त्याचा एक पिंड असतो, मार्ग असतो आणि शेवट असतो. त्याचा इतरांशी काय संबंध? आवाज बंद, सायलेन्स. किती गोंगाट. देवासारखे बसा सर्व. विचारे मुलांनो, हे सर्व कोण? हे 20व्या शतकातील सुसंस्कृत माणसांचे अवशेष. पहा कसे एकेकाचे चेहरे रानटी दिसतात ते. त्यांच्या ओठांवर झिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत. पोटात अतृप्त वासना आहेत. नाही, मला एकटीला टाकून नका जाऊ राशी. मला फार भीती वाटते यांची. कबूल आहे मी पाप केलं. मी आईच्या भावावर प्रेम केलं. पण घराच्या शिस्तीत माझ्या उमलणाऱ्या शरीराच्या बहरात तोच माझ्या जवळ आला. माझा बहर वाखाणू लागला, असे लाड करू लागला. मला काय माहित, ज्याच्याशी मला काळीज फोडून एकरूप व्हावंसं वाटतं, ज्याच्या नुसत्या संगतीत साऱ्या जिण्याचं सार्थक झालंसं वाटतं, तो मामा असला तर ते पाप आहे म्हणून. अवघ्या 14 वर्षांची होते रे मी. पाप काय असतं तेही ठाऊक नव्हतं मला. आई शपथ. मी लग्नाचा हट्ट केला कारण सगळ्यांसारखं राजरोज माझं सुंदर जगणं मला जगता यावं म्हणून. पण आई सकट सगळ्यांनी त्याचा विरोधच केला. माझा पुरुष शेपूट घालून पळाला. असा राग आला होता मला त्याचा.
वाटलं की थोबाड फोडावं त्याचं भर चौकात, थुंकावं त्याच्या तोंडावर. पण तेव्हा मी दुबळी होते, अज्ञानी होते. मी स्मरणाच्या मिठीत जाण्यासाठी उडी घेतली घराच्या सज्जातून, पण नाही गेले. शरीरानं नाही मेले. मनानं वाटलं की पुरती मेले. पण तशीही नाही गेले. मी पुन्हा प्रेम केलं, प्रौढपणी प्रेम केलं, जीव तोडून प्रेम केलं. वाटलं की हे वेगळं आहे, हे सुजाण आहे, हे का अलौकिक बुद्धिमत्तेवरचं प्रेम आहे. हे प्रेम नव्हेच, ही भक्ती आहे. पण इथं ही तीच चूक. मनाच्या भक्तीसाठी शरीराचा नैवेद्य झाला आणि तेवढाच घेऊन माझा बुद्धिमान देव चालता झाला. माझं मन, माझी भक्ती त्याला नकोच होती, नकोच होती. तो देव नव्हता, तो माणूसच होता, ज्याचं सारं काही होतं शरीरापुरतं, शरीरासाठी बस. पुन्हा शरीर, हे शरीर सगळं घात करतंय. मला अगदी किळस येते या शरीराची. आणि फार फार प्रेमही वाटतं. त्याचा रागही येतो. आणि तेव्हाच लक्षात येतं की अखेर ते आहे. मग ते असणार आहे. ते तुझंच असणार आहे. तुझ्याशिवाय ते कुठं जाईल. आणि तू तरी ते नाकारून कुठे जाशील. कृतज्ञ होऊ नकोस. त्यानंच तुला जळत एक अतिशय सुंदर, स्वर्गीय, तृप्त असा क्षण दिला होता. विसरलीस? त्यानंच शरीरा पलीकडे उंच उंच दिव्य लोकात तुला त्या क्षणी नेलं होतं. नाकारशील? आता त्यात आहे त्या क्षणाचा साक्षी. एक कोवळा कोवळा अंकुर. उद्याच्या बागडत्या हसत्या नाचत्या जीवाचा, माझ्या मुलाचा, माझ्या प्राणाचा. त्याच्यासाठी हा देह आता मला हवाय. त्याच्यासाठी. त्याला आई हवी, हक्काचे वडील हवे, घर हवं, संरक्षण हवं, प्रतिष्ठा हवी.